मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सादर। महाराष्ट्र राज्य परिवहन एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे। एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे। तसेच सन 2020 ते 24 दरम्यानच्या वेतन वाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे 12,500 रुपये देण्यात येणार आहेत। त्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।